माझे नाव प्राची संतोष आनंद वार. शाळेचे नाव गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर. आवडता पाऊस म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवडता असे संबोधतात. आवडताच्या केंद्रभागातील हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते. ही हवा व केंद्रभागातील हवा वर उंच जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन तयार होते. आवर्त ज्या समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्यामानाने विषुववृत्ती आवर्त ज्या प्रदेशावरून जाता येते पाऊस पडतो. आवर्त ज्या समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्यामानाने उष्ण कटिबंधात पडणारा आरोह पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो. व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा प्रचंड जगात सर्वात जास्त भागात पडतो. हा प्रादेशिक स्वरूपाचा प्रचंड आहे. विषुववृत्ती भागात पडणारा आरोह प्रजननामध्ये बरीच निश्चितता कमी असते. त्यामानाने प्रतिरोध व आरोह प्रजननामध्ये निश्चितता कमी असते. हे पहा, आपण आत्ताच या ठिकाणी प्राचीकडून आवर्त पाऊस हा कशा पद्धतीने पडतो हे पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्या वेळेस विशिष्ट रचना तयार होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, हवेचा म्हणजे विशिष्ट रचना तयार होते आणि काय होतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याच्यामुळं आसपासची हवा काय होते, चक्राकार पद्धतीने फिरत या ठिकाणी जमा होते आणि नंतर मग हीच हवा वरती जाते आणि ह्या हवेचं बाष्पीभवन तयार होऊन वरी धुलीकण तयार होतात आणि त्या माध्यमातून ढग बनतात आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. तर हा पाऊस आता तुम्ही पाहताय, सध्या पावसाचं वातावरण आहे. ते वातावरण कोणतं आहे, आवर्त पावसाचंच आहे. कारण एक तर हा पाऊस कसा असतो, वादळी स्वरूपाचा असतो किंवा त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन हा पाऊस पडत असतो. तर अतिशय सोप्या पद्धतीने आवर्त पाऊस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ज्यावेळेस पृथ्वीवरील चक्राकार पद्धतीने हे मग समुद्रामध्ये किंवा इतर ठिकाणी अशा वातावरणाचा परिणाम होत असतो आणि हे अतिशय कमी प्रमाणामध्ये पडणारा पाऊस आहे. हे जास्त प्रमाणात असा पाऊस पडत नाही. आता जे चालू आहे ते आवर्त प्रकारचा पाऊस आहे. ओके, या ठिकाणी थांबूया.